आपल्याला पाहायला मिळाले। थेट त्यांच्याशी संवाद साधला। सर, काय सांगाल, कशा प्रकारे घटना घडली? 40-50 भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे त्या बाजूने इकडे आले आणि हा भ्याड हल्ला त्यांनी केलाय। हातात दगड घेऊन महामानवाचं नाव घेत त्यांनी हा भ्याड हल्ला केलाय। मला वाटतं हा शासनप्रणीत हल्ला होता आणि हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला। तुम्हाला पाहायला गेलं तर कुठून कल्पना होती का किंवा कशा प्रकारे तुम्ही देखील या ठिकाणी? काहीच कल्पना नव्हती आम्हाला। भ्याड हल्ला आहे हा आणि डरपोक पद्धतीचे कार्यकर्ते भ्याड हल्ला करायला आले होते। नक्कीच त्यांच्याकडून देखील सांगण्यात येतं की हा भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे आणि खरं तर डरपोक पद्धतीने। आणि आणखीन काही आपल्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते आहेत। सर, काय सांगाल, आज मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावरती आज थेट भाजपने दगडफेक केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शाईफेक देखील केलेली आहे, काय सांगाल? अत्यंत निंदाजनक निषेध गोष्ट आहे। 50-60 लोकांचा मॉप आला, त्याच्यामध्ये सगळे नवीन यंग मुलं गळ्यामध्ये बीजेपीचा स्कार्फ घालून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद असे ओरडत आले आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन ज्यांनी देशात लोकशाही आणली त्यांनी अटॅक करायचा विपक्षावर प्रयत्न केला। आम्ही आत बसलो होतो, आमच्याबरोबर महिला होत्या, काही महिला स्टाफ आहे। अत्यंत घाबरून ते पळून आतमध्ये जाऊन आम्ही लपून बसलो, कारण काय त्यांचा मूड वेगळाच होता आणि त्यांचा मला वाटत नाही काल आम्ही निषेध मोर्चा केला बाबासाहेबांबद्दल बोलल्याबद्दल आम्हाला पोलिसांनी बाहेर जाऊ दिलं नाही, पण आज ते एवढा मोठा मॉप येतो, पोलिसांना खबर नसते आणि त्यांना पळून जाण्याचं काम पोलिसांनी केलंय, याचा मी निषेध करतो। यांना सत्तेचा मा झालेला आहे आणि त्यांना जे एवढं बहुमत मिळालेलं आहे, होम डिपार्टमेंट त्यांना वाटतं आमच्या हातात आहेत, यामुळे हे करण्याची हिंमत असते, कारण आमचं कोणी काही बिघडू शकत नाही। आपण विरोधकांचे ऑफिस तोडू, विरोधकांची डोकी फोडू, आमच्या मंदारमध्ये आला त्याच्या डोक्याला दगड लागलेला आहे, असं या निषेधार्ह भयाड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही अशा हल्ल्याला घाबरून जाणार नाहीये। आम्ही लढणारे आहोत। आम्ही महात्मा गांधीजींचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, नेहरूजींचे विचार पुढे घेऊन जाणारे माणसं आहोत। आम्ही काय तुम्हाला या भ्याड हल्ल्याला आम्ही घाबरणार नाही आहोत। त्यांच्याकडून असे देखील आशाचे फलक देखील घेऊन येण्यात आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भाजप मैदानात असे देखील बॅनर फलक घेऊन। अरे तुमचे वरिष्ठ नेता एकेरीमध्ये पार्लमेंटमध्ये उल्लेख करतात त्यांचा, त्या बाबासाहेब नावाची फॅशन झालेली आहे। फॅशन नाही, आमच्यासाठी ते पॅशन आहे। बाबासाहेब हे आमचे प्राण आहेत, आम्ही त्यांचं नाव सतत घेत राहू। आणि तुम्ही म्हणता की ते देवाचं नाव एवढ्या वेळ घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात पोहोचलं तर, अशा बोलणाऱ्या तुम्ही काय बाबासाहेबांच्या आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन दंगल करणार तर तुम्ही? बाबासाहेबांनी हे शिकवलं नव्हतं। बाबासाहेबांनी देशामध्ये संविधान आणलं होतं, समतेचं राज्य आणलं होतं। अशा महान नेत्याचं नाव घेऊन तुम्ही भ्याड हल्ला करणार असाल तर त्याचा आम्ही निषेध करतो। ये बीजेपी के जो कार्यकर्ता जो संविधान विरोधी है, इन्होंने संविधान की हत्या की है। जिस तरह इनके नेता बोलते हैं, इनके कार्यकर्ता भी इस तरह से हल्ला बोल करते हैं। अगर बाबा साहब अम्बेडकर का नारा लगाते हो तो बाबा साहब अम्बेडकर साहब के संविधान की भी उनको श्रद्धा रखनी चाहिए, उनके बारे में उनको अपना सम्मान करना चाहिए। इस तरह हमारा कार्यालय तोड़ा जाता है, हमारे कार्यकर्ताओं को मारा जाता है, हम लोग भी प्रदर्शन करते हैं, पर हम लोग संविधान के दायरे में करते हैं, किसी के शांतमय करते हैं, हम लोग किसी ऑफिस में तोड़फोड़ नहीं करते हैं। ये हमको बाबा मध्ये आज काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे। काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। आज जे आंदोलन महाविकास आघाडीनं केलेलं होतं त्याच्या विरोधातली ही प्रतिक्रिया असल्याचं बोललं जात आहे। जितेंद्र आव्हाड साहेब आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, हा जो हल्ला झाला या हल्ल्याकडे तुम्ही कसं पाहता? कुठेतरी तुम्ही केलेलं आंदोलन दाबण्यासाठी हा संपूर्ण प्रकार केला जातोय का? असे हा सुनियोजित हल्ला आहे। म्हणजे पोलीस किती निष्क्रिय झालेत आणि पोलीस किती दबावाखाली आहेत ह्याचं उत्तम उदाहरण आहे। एवढी माणसं एकत्र येऊन कार्यालय कसं अडल्या अशा कुठल्या मार्गावर नाही ना, VT स्टेशनच्या समोर मुख्य रस्त्यावरती, UMCच्या समोर सर्वात मोठ्या वर्दळीचा वस्ता, आणि आज किती 50-100 वर्ष झाली असेल तर कार्यालय, बॅरकमध्ये कार्यालय आहे। आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना सगळ्यांना माहिती आहे कार्यालय। एवढी पोरं घुसतात आणि माहिती नाही कोणाला। सुनियोजित आहे म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय असावा असं तुम्हाला वाटतं? दहशत। मी तेच तर सांगतोय तुम्हाला, राजकारणातली जी लिबरल ऍटिट्यूड असते की ठीक आहे तुम्ही बोललात, मी तुमच्यावर बोललो, हे नैसर्गिक आहे। तुमची कधीतरी जीभ घसरणार, माझी कधीतरी जीभ घसरणार, मी तुमच्यावर बोलणार, तुम्ही माझ्यावर बोलणार, मग त्याच्यासाठी खून करून टाकायचे, त्याच्यावर एकमेकांना मारून टाकायचे, त्यांची कार्यालय फोडून टाकायची, काय प्रकार आहे? अमित शहा जे बोलले ते टीव्हीवाल्यांनी दाखवलं ना, आम्ही नाही दाखवलं ना कोणी।
सोशल मीडियावर आलं ना ते. आता ते म्हणाले नाही अमित शहाची हेच टर्न करून टाकली. आता ते जे बोलले आंबेडकर 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 ये फॅशन हो गया. आता मी म्हटलं ते फॅशन नाही, पॅशन आहे हो हमारा, हमारी अंतरात्मा की आवाज आहे. मी काय चुकलो? एवढ्या मोठ्या संख्येने ते जिंकून आले, मग त्यांना दहशत का निर्माण करायची? विरोधकांची संख्या तर बोटावर मोजण्यासारखी आहे. असं आहे की संख्येच्या आधारावर काय होत नाही. जनमानस कधी बदलतील, जनमानसाचं मन कधी बदलेल, आणि अशा प्रकारे तर अजून लोकांना राग येईल की ह्यांना बघा 15 दिवसातच सत्ताचा माज आला. म्हणजे अशा घटनेने काही जनतेची आपुलकी येत नाही. आंबेडकरांबद्दल जे बोलले ते काही कोणी त्याचा विपर्यास करण्याचं काही कारणच नाही ना. ते टीव्हीवर दिसलं, सोशल मीडियावर आलं आणि नॅचरल प्रतिक्रिया म्हटली, जशी माझ्या तोंडातनं पटकन निघालं की इट इज नॉट अ फॅशन, इट इज अ पॅशन. आंबेडकरांचं नाव हे आमच्या आत्मसन्मानाची गोष्ट आहे. हे काय माझं नैसर्गिक बोलणं होतं. ते काय कारवाई करावी अशी आपल्याला अपेक्षा आहे? काय कारवाई होणार नाही. कसल्या कारवाईची अपेक्षा करतो तुम्ही? मी 2.5 वर्ष बघितलं हे सरकार कसं चालतंय. पोलीस अधिकाऱ्यांनी वरच्या आकांना खुश करण्यासाठी कायद्याचा कसाही वापर करा, काहीही करा. वरच्या आका त्यांना प्रोटेक्ट करतात, पाहिजे तशा केसेस फिट करून देतात. बस विरोधकांनी फक्त कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांच्या पाया पडत राहायच्या. सोडा सोडा, जाऊ द्या साहेब, नको साहेब, नको साहेब, काही नको साहेब. हिवाळी अधिवेशन सुरू आहे, मुख्यमंत्री इथेच आहेत आणि गृह मंत्रालय बऱ्यापैकी त्यांच्याकडेच असेल असं जवळपास निश्चित आहे. असं असताना मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे असा प्रकार घडतोय. हेच मला कळत नाही की मुख्यमंत्री पहिल्या भाषणात म्हणाले की मागच्या काही वर्षामध्ये राजकारणातला संवाद संपत चाललाय आणि हा संवाद निर्माण झाला पाहिजे. एसटी मध्ये 3,500 साध्या बसेस दाखल होणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली. दरम्यान एसटी प्रवास आता महाग होण्याची शक्यता आहे असे संकेत राज्य सरकारने दिलेत. एसटीच्या भाडेवाढीत 14.95% वाढ करण्याचा प्रस्ताव महामंडळाने ठेवलाय. राज्य सरकार त्यावर निर्णय घेणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे. मनमाड, मालेगावसह नाशकातील ग्रामीण भागात थंडीची लाट आली आहे. निफाडचा पारा 6.4 डिग्रीवर गेलाय. अशा या कडाक्याच्या थंडीपासून पशुधनाला वाचवण्याकरता गोठ्यातही शेकोट्या पेटवल्या जात आहेत. गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे तहसीलदारांनी राज्य सरकारकडे 31 कोटींच्या निधीची मागणी केलेली आहे. लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1,500 ते 2,000 रुपयांची घसरण झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी उमराणे बाजार समितीत लिलाव बंद पाडले. खरीप हंगामातील पिकांच्या काढणीनंतर आता शेतकरी रब्बी हंगामाकडे वळलाय. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे, परंतु मका पिकावर सध्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्याकरता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली. मात्र जळगाव जिल्ह्यात